रामकृष्ण हरी. मी आता थोड्या वेळापूर्वी एक व्हिडिओ टाकला की घरामध्ये नारळ वाढवायचं म्हणजे फोडायचं पौर्णिमेला आणि अमावस्येला. तर घरात फोडलेलं नारळ आहे ना, प्रसादरूपी आपण खाऊ शकतो. ते काही दरवाजावरून उतरवलेलं जे नारळ असतं ना, कापूर लावून जेव्हा आपण अमावस्येला नारळ उतरवतो ना, तर ते खायचं नसतं, तो उतारा असतो, ते पाण्यात टाकायचं असतं. जेव्हा पण आपण घरात पौर्णिमेला नारळ फोडलं ना, तर प्रसादरूपी आपण ते ग्रहण करायचं म्हणजे खायचं. ते काही उतारा नाही, तो नारळ खाऊ शकतो. आणि नारळ वाढवणे म्हणजे फोडणे. आणि मला एका ताईने आता म्हटलं की तुम्ही कुठलाच रिप्लाय देत नाही, तर व्हिडिओ कशाला टाकतात. मी सगळ्यांची रिप्लाय देते. मध्ये माझे मिस्टर जरी दवाखान्यात होते, ॲडमिट होते साहेब आमचे, तरीही मी सगळ्यांचे रिप्लाय दिले. असं गैरसमज नाही करायचा. मग आम्हाला पण सांगायला कसं वाटतं, खच्चीकरण होतं ना.